शेवटच्या 5 मिनिटात बदलले चित्र. 40 गावातील 12 नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार. राहुल म्हस्के यांनी बजावला मतदानाचा हक्क. 40 गाव. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदान परिषदेत विधान परिषद निवडणुकीत 40 गाव नगर परिषदेतील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सुरुवातीला मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मात्र मतदान संपण्याच्या अवघ्या 5 मिनिटे आधी शहर विकास आघाडीचे नगरसेवक राहुल म्हस्के यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने समीकरणात बदल झाला. परिणामी शहर विकास आघाडीचे 10 नगरसेवक व 2 अपक्ष नगरसेवक अशा एकूण 12 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार कायम ठेवला. यापूर्वी 40 गाव येथील राजगड येथे स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीसह 2 अपक्ष नगरसेवकांनी एकूण 13 नगरसेवक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी आरोप केला की जळगाव स्थानिक स्वराज्य मतदान परिषदेत विधान परिषद निवडणुकीत 4 उमेदवार रिंगणात असताना त्यापैकी 2 उमेदवारांवर दबाव तंत्राचा वापर करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आले आणि एका उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला. ही बाब लोकशाहीच्या तत्वांना बाधा पोहोचवणारी असून ही लोकशाहीची हत्या आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच कोणत्याही उमेदवाराने आमच्याशी संपर्क साधून मतदानाची विनंती केली नाही, आम्हाला विश्वासातही घेण्यात आले नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. अपक्ष नगरसेविका सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार साधी मत मागण्यासाठीही आमच्याकडे आला नाही. तसेच अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. यावेळी लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच 2 अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. बहिष्कार कायम ठेवणाऱ्यांमध्ये शहर विकास आघाडीचे नगरसेवक अभिषेक देशमुख, इम्रान शेख, सविता ठाकूर, राजश्री राजपूत, विजया पवार, दीपक पाटील, घृष्णेश्वर पाटील, पूनम अहिरे. मी त्याच्यासाठीच पहिले म्हटलो की आमच्या मनाला सुद्धा न पटताना आम्ही हा निर्णय घेतलाय. बरोबर आहे का? तुम्ही जे विचारलं खरोखर हे न पटणार आहे आणि लोकशाहीमध्ये बहिष्कार टाकण्याचा सुद्धा अधिकार आहे. एखादी गोष्ट जर त्या पद्धतीने होत नसेल तर हा लोकशाहीचाच अधिकार आहे की आपण त्या गोष्टीपासून एकतर तटस्थ राहणे किंवा बहिष्कृत करणे हा पण एक लोकशाहीचा भाग आहे. जसं एखादी गोष्ट घडत नसल्यावर आपण आंदोलन करतो आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत आमचा आवाज किंवा त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तसाच हा प्रकार आहे. कारण की ऑलरेडी सगळं सेटिंग झालेलं आहे. मी तुम्हाला आकडा देऊन टाकला की चर्चेत आहे की इतक्या मतदान 550 मतदान ऑलरेडी त्यांनी जर विकत घेऊन टाकल्याच्या चर्चा आहे. तर मग आम्ही जे मतदान करू तर त्याचं काय होईल, त्याच्यातून काय निष्पन्न होईल. आणि म्हणून अशा प्रक्रियेपासून लांब राहणंच योग्य राहील असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. चर्चेच्या आधारावर थोडी असा निर्णय घ्यावा लागतो. चर्चेच्या आधारावर थोडी निर्णय घ्यावा लागतो. शेवटी प्रक्रिया एक आपण जेव्हा उमेदवार उभा राहतो तो भाजपाचा असो, आघाडीचा असो किंवा अपक्ष असो, आपण बोललात भाऊ की लोकशाही जिवंत पाहिजे. तर लोकशाही बहुमताच्या याच्यावर लोकांचं कल्याण करण्यासाठी असते. तर आपलं भाजपाच्या उमेदवाराकडे आपलं बहुमत आहे म्हणून विरोधकांच्या नगरसेवकांना जाऊन भेटणं उचित होणार नाही, असं योग्य नाही. भेटलं पाहिजे होतं मतदारांनी. त्यांनी ते भाजपाचा असो का कुणाचा असो, कदाचित आम्ही विकासाच्या विषयावर जर आमची तडजोड झाली असती कदाचित आम्ही त्यांनाही मदत केली असती. आम्ही पण एवढा उग्रमी एवढा अट्टहास की आता आम्हाला कोणाची गरजच नाही, आम्ही मत मागायला 40 गाव देऊन आमच्याच पक्षाच्या लोकांबरोबर मिटिंग घेऊ आणि आम्ही दुसऱ्यांची मतांची आम्हाला गरज नाही. जेव्हा आम्ही अपक्ष निवडून आलो मागच्या काळात तेव्हा आमच्याशी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. सायली जेव्हा अपक्ष होती तेव्हा कट टू कट सरकार होतं, तेव्हा आमच्या मागे फिरायचे. हा, आणि आज तुमच्यावर इतका मोठा आकडा असल्यानंतर तुम्ही कोणाला लोकशाही पद्धतीने मतदान सुद्धा मागायला देत नाही, तर ही लोकशाही जिवंत ठेवायची किंवा नाही ठेवायची याचा तुम्ही विचार करा. हा, आणि तायडे आम्हाला भेटायला आले, पण तायडेचा आमच्या वरिष्ठांचे जे वरिष्ठ होते आघाडीचे प्रमुख, असा तायडे साहेबांची उमेदवारी आम्हाला कोणालाही विश्वासात केलेली नव्हती. आणि अनिल भाऊ येत होते भेटायला. अनिल भाऊंची अचानक कशी माघार झाली सर्वांना माहितीये. शेवटच्या दिवशी काल रात्री माघार झाली. आणि दुसरी जी काय त्यांची माघार आहे की ती महिला असल्यामुळे आम्ही त्यांनाही सपोर्ट केला असता, तेही लढले असते.
त्यांची माघार घेतली. आमचं पूर्ण आघाडीचं की कोणत्या पक्षाचा उमेदवार हे नगरसेवकांची निवडणूक होती, नगरपालिकेच्या वार्डातल्या अडचणी येऊन जर आम्हाला त्यांनीही भेटलं असतं भाजपवाल्यांनी तर कदाचित मन परिवर्तन झालं असतं. येणारा उमेदवार होता, आम्ही गावासाठी फायदा करून घेतला असता. पण नगरसेवकांचा अपमान करणं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, आम्हाला गरज नाही. मागच्या वेळेस गावाच्या हिताने दादांनी सांगितलं मला, राजू दादांनी, की गावाचा विकास होत असेल तर तिकडे जा. पण मतदारांना काका मतदानच मागायला यायचं नाही, ही कोणची लोकशाही राहिली? हा, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काय झालं घोडेबाजार काय याच्यावर आम्ही जाणार नाही. पण मतदाराने उमेदवाराने मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे होतं आणि त्यांच्याकडे मत मागले पाहिजे होती, एवढीच आमची मागणी होती आणि ती शेवटपर्यंत झाली नाही. अगोदरच्या दोघांनी भाऊंनी आणि तात्यांनी रोशन भाऊंनी सांगितलं तर फार चर्चा करणार नाही. पण हे जो MLCचं मतदान हे माझं जवळजवळ 500 का 6 मतदान, ही संपूर्ण परिस्थिती मला अवगत आहे. मी अत्यंत जवळून बघितलं, परंतु मी या गोष्टीत कुठे जवळ गेलो नाही. आणि आजची परिस्थिती तीच आहे. गेल्या 12-15 वर्षापूर्वी देखील खडसे उभे होते, तेव्हाही फार मोठमोठे चालले आकडे, त्या आकड्याला आपण कुठे शिवलो नाही. त्यानंतरची परिस्थिती आली पटेलांची, त्याही ठिकाणी आपण कुठे गेलो नाही. प्रामाणिक मदत केली, मतदान केलं, मतं मागितले, मतदान केलं. आजची परिस्थिती तिसरं इलेक्शन आहे. माझं एकही उमेदवार मला मतदार म्हणून भेटायला आला नाही. माझा तायडेचा कुठे परिचय झाला नाही, माझं महाजनांचा कुठे विषय आला नाही. मतदार म्हणून कमीत कमी मतं दो का ना दो की यादीच्या मतदाराला भेटलं गेलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो मी जळगाव जिल्हा DPTCला नियोजनला उभं होतो आणि भारतीय जनता पार्टीचा मी सदस्य होतो. मला तिकडे दिले गेलं, परंतु काही आमचे भारतीय जनता पार्टीचे लोक त्याच कॅटेगरीत उभं राहून गेल्यामुळे माझी येण्याची शक्यता कमी झाली. मी राजू दादा यांना फोन केला, दादांना म्हटलं मला तुम्हाला भेटायला यायचं, तुम्ही सगळे मतदार आहात DPTCचे, तुमचे जेवढे गट आहेत त्यांना सगळं एकत्र बोलून घ्या, मला विनंती करायची आहे, नंतर तुम्ही काय ठरवा ते ठरवा. मग मी आलो, दादा म्हणे असं करा तुम्ही उद्या 11 वाजता या, मी नाश्ता ठेवतो, माझ्या सर्व नगरसेवकांना बोलवतो, असं राजू दादांनी मला क्लिअर सांगितलं. त्याप्रमाणे माझ्या पक्षाच्या लोकांना चालू करा, मतदार म्हणून मी इथं बंगल्यात आलो. हा माझा यांच्याशी तसा राजकीय दृष्ट्या फार संघर्ष होता, तरी सुद्धा यादीत नाव असल्यामुळे मी त्यांना भेटायला आलो आणि त्यांना विनंती केली की बघा या कॅटेगरीत आपल्या चाळीसगाव नगरपालिकेचं दुसरं कोणी उभं नाही, मी उभा आहे. तर जे काही राजकारणात चढ उतार असतो तर उमेदवार या नात्याने मी तुम्हाला अजून विनंती करेन की तुम्हाला मला मतदान करून निवडून आणा. या राजकारणात नगरपालिकेच्या संदर्भात जे काही आपल्याला नगरपालिकेचा फंड मिळेल नियोजन मध्ये, त्यामध्ये आपण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीने विकासाचे कामं एकत्र करू. तुमचा आमचा पक्षीय राजकीय संघर्ष असेल तो फार झाला तर कंटिन्यू ठेवा, परंतु या प्रकरणात विकासाच्या कामात मला तुम्ही मदत केली पाहिजे. भविष्यात आम्ही तुम्हाला कुठे मदत करू या हिशोबाने दादांनी माझं ऐकलं आणि त्यांची मिटिंग घेतली. अण्णा म्हणे 5 मिनिटात सगळ्यांशी बोलतो, थांब. तो 5 मिनिट थोडं बाहेर थांबून त्यांनी मदत केली, सगळ्यांची चर्चा झाली. तेव्हा ना याच्यातले फक्त 2 लोक तुम्हाला फार जास्त मतदान होणार नाही, माझ्या नगरसेवक ते फार होणार नाही. बरं म्हटलं ठीक आहे, म्हणजे बाकीची तुम्हाला मदत आम्ही 100% करू. आणि कैलास दादांचे मी आजही मनापासून आभार मानेल की त्यांनी प्रामाणिक मदत केली, मला मतदान टाकलं, म्हणून मी जिल्हा नियोजनला 5 वर्ष काम करू शकलो. हे संपूर्ण पक्ष पाहिला नाही, व्यक्ती पाहिली नाही, द्वेष पाहिला नाही, संघर्ष पाहिला नाही. 25 वर्षापूर्वी 25 वर्ष या परिवाराचे माझे विकासाचे याच्यात संघर्ष आहे, हे तुम्हाला सगळ्यांना द्या त्या विषयात. मतदार यादीत कमी कमी भेटायला तर जाऊ, मतं तर मागितले पाहिजे. मतं मागितले नाही, आपल्याकडे कोणी येत नाही, काहीच नाही, तुम्ही म्हणता मतदान का केलं नाही. तटस्थ भूमिका ठेवली आम्ही या प्रकरणात. आम्ही सर्व या आघाडीने आम्ही अपक्ष म्हणून एकत्र येऊन आम्ही तटस्थ भूमिका ठेवली. आमचं मतदान बी करून त्या दोघांची तर माघार झाली, त्यांना मतदान बी करून काही आमचा फार उपयोगी होणार नाही. पण इथं नोटो राहिले तर आमची 22 ते 13 मात्र नोटोला वळते, याच्यात त्याची परिस्थिती नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला की आपण संघर्ष करण्यापेक्षा आपण तटस्थ भूमिका ठेवा आणि आपली बाजू लावून द्या. म्हणून विकासाच्या कामात आम्ही सर्व एकत्र आहे. आणि या पुढच्या आता नगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं म्हटलं, हे नगरपालिकेच्या बाबतीतच मतदान आहे. या ठिकाणी काही चर्चा झाली असती, उमेदवार झाली असती तर आम्ही सांगितलं असतं 2-5-7 लोक आमचे फार नवीन आहेत, विकासाच्या याच्यावर बोला, बाकीचा विषय काही फक्त विकासावर बोला. यांनाही पत्र लागलं असतं, टाकायला काय
मतं कुठेतरी टाकावं लागेल ना. मतदान प्रणाली आम्हीच सांगतो, मतदानापासून वंचित कोणा ठेवू नका, मतदान करा, आमचीच भूमिका आहे. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस ज्याकडेच तुम्ही मतदान मागायला आलं नाही तर मतदान टाकायचं तरी कोणाला. बाकीची परिस्थिती तिकडे जाऊ द्या, काय व्हायची असेल ती. आम्ही त्याच्यात कुठेच राहिलो नाही, कुठेच नाही. आम्हाला अपेक्षा बी नाही, त्या पद्धतीने गेलोही नाही आणि भविष्यातही जाणार नाही. गेल्या 35-40 वर्षापासून शहरात नगरसेवक कोण, काय परिस्थिती, सगळं लक्ष लावून लोक पाहत आहेत. हल्लीची काय परिस्थिती, काय चाललं, काय लोक लक्ष लावून, लोकांना सांगणे इतकं लोकांना पटेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंतीने सांगतो, आमची तटस्थ भूमिका आहे. आम्ही मतदानाला आता यापुढे 100% जाणार नाही. नोटो राहिला असता तर आम्ही नोटोला लावला असता. ही गोष्ट आता तुम्ही म्हणता की 35 वर्षापासून तुम्ही सगळं बघताय. हा, मग 35 वर्षापूर्वीच्या ज्या काही 2-3 निवडणुका झाल्या आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन आहे तुमचं? काय कॅल्क्युलेशन, आम्ही उमेदवार भेटायला येत होतो, आम्ही मतं टाकत होतो, लोकशाही पद्धतीने जात होतो. समोर तो कोणी मला भेटायला झालेली आम्हाला. याच्या पुढे आम्ही जाणार नाही. ते जाणार तर नाही भेटणार. पुढच्या निवडणुकीत आजच्या निवडणुकीला जाणार. मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजची जी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली या मागे आज जे विधान परिषद जळगाव विधान परिषदेसाठी जे मतदान होते त्या मतदानाच्या माध्यमातून आज आम्ही त्या प्रक्रियेवर इथून दूर राहतो. आज आम्ही या ठिकाणी मतदान न करण्याचा महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी अपक्ष नगरसेवक राजवांना व सायलीताई यांनी देखील त्या ठिकाणी या प्रक्रियेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या मागचं कारण काय? कारण काय नेमकं? याच्या मागचं कारण असं आहे की सध्या जो चाललेला विषय आहे की त्या ठिकाणी जे चाललेला घोडेबाजार आहे आणि जे संबंधित उमेदवार आहे या उमेदवारांच्या संदर्भात जर बघितलं तर एकीकडे जे अनिल चौधरी होते, जे सपोर्टेड होतं आम्ही त्यांना, आणि त्यांनी काल अचानक युटर्न घेतला आणि घेऊन जावं केलं. त्याच्यानंतर मग जे दुसरे होते की त्या काळेताई होत्या, त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर जे आघाडीचे उमेदवार होते त्यांनी आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी जे लोकशाहीला जे आज घाला घातला जातोय त्या ठिकाणी त्या कुठेतरी लोकशाही वाचवली पाहिजे. कुठेतरी हे जे प्रकार घडत आहेत घृणास्पद प्रकार, आज जो काही घोडेबाजार मांडलाय हा घोडेबाजार थांबला पाहिजे. आमच्याकडे अनेक प्रलोभनं आले, आमिषा आले, पण आमच्यापैकी कोणीही त्या प्रलोभनांना आमिषांना बळी पडलं नाही. आमची आघाडी, आमचे सहकारी जे अपक्ष आहेत हे आणि आम्ही एक संघ आहोत हा या माध्यमातून आम्हाला समाज माध्यमाला दाखवून द्यायचं. घटक पक्ष तुमचे जे आघाडीचे लोक होते त्यांनी काय सपोर्ट काय केलं? सपोर्ट केला नाही म्हणजे कसं? उमेदवारी विश्वासात घेऊन आम्हाला त्या संदर्भात विश्वासात घेतलं नाही. उमेदवारी जे महाविकास आघाडीची करत असताना जे महाविकास आघाडी धर्म पाळण्यात आला नाही थोडक्यात, त्याच्यामुळे आम्ही आले होते. त्यांनी त्या दिवशी आम्हाला जे सांगितलं की त्यांच्या सोबत काय झालं काय नाही झालं, त्यांनी त्यांचा तो घटनाक्रम सांगितला आणि त्या दिवशीच ते आम्हाला थोडंसं जाणवलं की हे युटर्न करणार आहेत. आणि त्यांनी जे काल रात्री आपण बघितलं की काल परवा किशोर आपणच्या विरोधात बोलत होते आणि रात्री आपणच्या सोबत त्यांनी पुनस्मान करून घेतलेली. एकीकडे दबाव तंत्राचा वापर केला गेला आणि या ज्या काही उमेदवारी होत्या त्या उमेदवारांना मागे घेण्यात आल्या. अशा पद्धतीने हा प्रकार जो घडला म्हणजे हा एक की हे चुकीच्या पद्धतीने होतोय म्हणून आम्ही इथे थांबण्याची भूमिका. अलीकडे आता निवडणूक आयोगाने 31 पण एक पर्याय ठेवला आहे ना किंवा जसं नाही इथं नोटा नाही, इथं पसंती क्रमांक आहे, इथं नोटा नाही, इथं पसंती 1, 2, 3 देऊ शकतो. 2, 3, 4 नोटा हा प्रकार नाही. जर नोटा राहिला असता तर आम्ही तिथे गेलो असतो आणि आमचं नोटाचा त्याच्यापेक्षा साधी गोष्ट नगरपालिकेला महानगरपालिकेला ज्या ठिकाणी बिनविरोध झाले तिथे नोटा अलाउड राहतो, पण उमेदवार नाही म्हणून बिनविरोध त्या ठिकाणी निवड निश्चिती करण्यात आली.
हा सुद्धा तशी तक्रार केली पाहिजे मग आपण. झाली ना कोर्टामध्ये तक्रार की तशा सुप्रीम कोर्टापर्यंत ते. आताचे प- आता हे जी निवडणूक प्रक्रिया आहे, ही निवडणूक प्रक्रिया पसंती क्रमावर राहते. त्या ठिकाणी वरील पैकी नाही असं नाही म्हणते. त्या ठिकाणी आपल्याला त्या 4-2 जे काही उमेदवार असतील त्यांना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे चढत्या क्रमाने त्या ठिकाणी हे द्यावं लागतं. आता विधान परिषदेचे जे निवडणुका होतात हो. त्याच्यामध्ये पसंती क्रमांक असतो. जसे शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील किंवा हे आता या माध्यमातले जे आमदार होत आहेत त्यांच्यासाठी पसंती क्रमांक असतो तिथं नोटा हा पर्याय नाही. किती लोक आहेत आता आपण टोटल लोक किती आहेत? किती लोकांनी बेस्ट टाकलं? आम्ही पूर्ण जे आहोत 13. आता 13. अपक्ष आघाडी धरून आणि 13. हो आणि आघाडी आणि आमचे जे 10 सहकारी अंके निवडलेले 2 अपक्ष आणि 1 आमच्या गटाकडून ते आपल्या यात बाळासाहेब मोरे तुम्ही नाही येत आहेत. घेतले. चिरंजीव त्यांचे. म्हणजे आघाडीचा उमेदवार नाही म्हणून तुम्ही मतदान करत नाही ना. नाही विश्वासात घेऊन ती उमेदवारी प्रक्रिया लागली ना. हा आपली जी आहे पक्षाचा म्हणजे हा जे तेरा- आघाडीचा म्हणण्यापेक्षा अधिक 2 अधिक 1. हो. आघाडीच्या आम्ही जे व्यक्तिगत वेगळ्या याच्यानंतर जे आपण नेते आणि आघाडी ही पहिलीपासून परंपरा अजित सगळ्यात महत्त्वाचं त्याचं थोडंसं विश्लेषण करून मी थोडक्यात सांगतो की जी विधान परिषदची निवडणूक होऊ घातली त्या प्रक्रियेत ज्या पद्धतीने आज आपण बघतोय जळगाव जवळलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निवडणुकीच्या पद्धती बदलत आहेत आणि त्या पद्धती बघता जळगाव जिल्ह्यामधली जी निवडणूक होते त्यामध्ये आपण बघितलं असेल की बऱ्याच घडामोडी झाल्या. बऱ्याच घडामोडी होत असताना ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने जी प्रक्रिया झाली पाहिजे, ज्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे ते मतदान होताना दिसत नाही. बऱ्याच जणांना माघार घेण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या केल्या. तुम्ही बघितलं असेल की काळेताईंच्या पहिल्या ज्या बाईट आल्या होत्या त्या अतिशय प्रकर्षाने होत्या आणि ते लढणार होते, परंतु कुठेतरी युतीचं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून त्यांना थांबवण्यात आलं. आणि या शेवटच्या घटकेला आम्ही शहर विकास आघाडी म्हणजे लोकनेते अनिलदादा शहर विकास आघाडी आणि आमच्या समवेत असलेले 2 अपक्ष नगरसेवक म्हणजे राजू चौधरी आणि आदरणीय सायलीताई हे सुद्धा असे सगळे मिळून 13 नगरसेवक आज सकाळी आमच्या आघाडीचे प्रमुख आदरणीय दादासाहेब यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्याअंती असं आम्ही एकमताने ठरवलं की ज्या ठिकाणी लोकशाही शिल्लक राहत नसेल त्या ठिकाणी मतदान करून काय फायदा. आणि खरं तर मतदान हा अधिकार गाजवलाच पाहिजे, परंतु आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने ह्या मोठे पक्ष आणि काही नेते ज्या पद्धतीने करतायत हे तुम्हाला सांगतो की जर ह्या घोडे बाजाराच्या माध्यमातून मी कालच चर्चा ऐकली आमच्यामध्ये सकाळी ती चर्चा पण झाली की 550 मतदान त्यांनी ऑलरेडी विकत घेतल्याचं कानावर आलंय. मग इथे कुठे लोकशाही राहिली. आणि जर अशी प्रक्रिया करून जर मतदान होत असेल तर आम्ही मतदान न केलेलं बरं. आणि म्हणून आम्ही एकमताने सगळ्यांनी ठरवलं की जी प्रक्रिया लोकशाही पद्धतीने होत नाही त्या प्रक्रियेत आम्ही सहभागी होत नाही. खरं तर हे कुठेतरी आमच्या मनाला पण बोचत आहे, परंतु येणाऱ्या काळात या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वानुमते ही भूमिका घेतली. आणि म्हणून आजच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही शहर विकास आघाडीचे 11 नगरसेवक व 2 अपक्ष नगरसेवक असे 13 नगरसेवक आम्ही या प्रक्रियेपासून लांब राहत या प्रक्रियेवर बहिष्कार आज टाकतोय. आणि यातून आम्हाला एकच अपेक्षित आहे, येणाऱ्या काळातल्या निवडणुका ह्या लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजे, त्याच्यात घोडेबाजार झाला नाही पाहिजे. कारण की घोडेबाजार करून तुम्ही लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही. आणि आपल्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो की खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात जर लोकशाही पद्धतीने निवडणुका होणे गरजेचे असतील तर आपण ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून आणि प्रशासनाला दणका देऊन आपण येणाऱ्या प्रक्रियांमध्ये कुठेतरी जागृती करून असं घडणार नाही म्हणून आम्ही या गोष्टीला आज सुरुवात करत आहोत. लढलं पाहिजे परंतु मला 13 माझ्या उमेदवारीचं कारण सांगतो महत्वाचं. आपल्या चाळीसगावचे जे नेते यांनी इलेक्शन लागण्याच्या आधीच एक आवाज दिला होता की जसं त्यांना जळगाव महानगरपालिकेची जबाबदारी मिळाली आणि तिथे त्यांनी बळाचा पैशाचा वापर करून ज्या पद्धतीने काही बिनविरोध केले त्याच पद्धतीने आमच्या कानावर आलं होतं की ही सुद्धा बिनविरोध करतील. आणि ज्या विषयावर आज आम्ही बोलतोय की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि म्हणून अशी बिनविरोध होऊ नये
म्हणून ती माझी उमेदवारी झाली. परंतु उमेदवारी केल्यानंतर त्या ठिकाणी 16 उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि मग 16 उमेदवार एवढं विभाजन होऊन परत ते कोणाच्या पत्त्यावर पडणार हे आम्हाला माहित होतं. म्हणून कोणातरी एकाच्या पाठीशी उभं राहून ते इलेक्शन त्या पद्धतीने झालं पाहिजे होतं. म्हणून ती माझी नंतर मी माघारही घेतली. आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची होती म्हणून माझी उमेदवारी होती. परंतु चर्चेअंती मग ते आम्ही माघार घेतली. जर कोणी उमेदवार राहिलं नसतं तर मी त्यावेळेस एकटा उमेदवार लढलो असतो आणि प्रक्रिया पूर्ण केली असती. अनिल भाऊंचे मोठे बंधू संतोष भाऊ चौधरी सर्वात प्रथम बंगल्यावर आले. आम्ही सर्व नगरसेवक जमलो. त्यांच्यानंतर अनिल भाऊ शेवटच्या दिवशी आले. त्यांची जी भूमिका होती ती थोडस सगळ्यांना चर्चेमध्ये त्यांचा लढाल की नाही लढणार याच्यामध्ये थोडी संभ्रम वातावरण होतं. एकच उमेदवार आठवत होता तुम्हाला? नाही अनिल भाऊ नाही, बाकी ऐका ना. त्यानंतर काळेताई होत्या, त्यांचे आमचे एक नगरसेवक राहुल भाऊ मस्के, त्यांना कॉल आला की आम्ही येतोय भेटायला. राहुल भाऊंनी सगळ्यांना कॉल केले की येत आहेत पण ते आले नाही. त्याच्यानंतर तायडे साहेब होते. ते तायडे साहेबांची महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना आमच्या नेत्यांना विचारलं गेलं नाही याचा राग मानून आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला तटस्थ राहायचंय. त्यांचा आग्रह होता की आपण महाविकास आघाडीच्या तायडेनं मतदान केलं पाहिजे. आम्ही पण तो उमेदवारी करताना सर्वांना विश्वासात घेऊन जर केलं असतं तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं जिल्ह्यात. त्यानंतर भाजपचे जे उमेदवार आहेत नंदूभाऊ महाजन, मी गिरीश भाऊंनाही मानतो, गिरीश भाऊंचा कार्यकर्ता आहे. पण ज्या वेळेस अपक्षाची मी निवडणूक लढलो होतो त्यावेळेस गिरीश भाऊंनीच मला, तेव्हा उन्मेष पाटील आमदार होते, सायली अपक्ष होती, त्या काळात त्यांनी ज्या घडामोडी केल्या रमेश आबांना आम्हाला भाजपच्या मध्ये विलीन करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी, त्या काळात त्यांनी जे शर्तीचे प्रयत्न केले त्यावेळेस मी गावाचा विकास, राजूदादांनी सुद्धा मला सांगितलं होतं की रोशन जर विकास गावाचा होता तर वार्डाचा विकास तो निर्णय घे, आणि तसा निर्णय घेऊन केला. पण त्या काळची म्हणजे मंत्री महोदय बोलायचे, आमदार बोलायचे, आजचे स्वतः आमदार मंगेशदादा चव्हाण हे स्वतः रात्री 4 वाजेपर्यंत बसून होते की बाबा हे आम्हाला सपोर्ट करा. या सर्व गोष्टीतून मग तेव्हा तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा सर्व गोष्टी तुम्ही करायच्या आणि लोकशाहीचा घात करून आता तुमच्याजवळ बहुमत आहे म्हणून लोकांना, नगरसेवकांना भेटायचं पण नाही. मग लोकशाही राहिली कुठं? हा, अशी माझी विनंती आहे. जर नंदूभाऊ महाजन किंवा गिरीश भाऊंचा किंवा कोणीतरी संपर्क केला असता तर परिवर्तन करून गावाच्या किंवा नगरपालिकेच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी विचार करून कदाचित तो निर्णय घेतला असता, अशी माझी पत्रकारांना विनंती आहे. म्हणताय तुम्ही ते जे करताय त्याची काही संयुक्तिक किंवा असंयुक्तिक तो भाग वेगळा, पण संविधानिक जे अधिकार आहे आपल्याला, निवडणूक आयोगाने एक प्रक्रिया बनवलेली आहे. फॉर्म विकत घेणं, फॉर्म भरणं, फॉर्म माघारी घेणं आणि त्याच्या पुढे नंतर निवडणुकीची प्रक्रिया, मतदान, निकाल. बरं आहे का? फॉर्म माघारी 4 तारखेला होती. 16 पैकी 4 उमेदवार उरले. तर 4 उमेदवारांनी त्या ठिकाणी कंपेनिंग करणं म्हणजे कॉन्टेस्ट करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त करणं. ठीक आहे, विधान परिषद निवडणुकीचा टप्पा वरताय, दर्जा वरताय. या ठिकाणी मग त्यावेळेस ज्या उमेदवाराला तुम्हाला थांबवायचं एकंदरीत असं, आता या 2 उमेदवारांना थांबवलं गेलं तर ते तुम्ही 4-4 करायला पाहिजे. प्रक्रिया ज्यावेळेस चालू होऊन गेली, निवडणूक आयोगाने ती मार्ग ठेवला किंवा पायंडा ठेवला. त्या पायंडाला या ठिकाणी छेद केला गेला. तो छेद करत असताना त्या ठिकाणी कोणकोणत्या तंत्राचा वापर केला जातो, काय होतो, या तुम्हालाही ज्ञात आहे, आपल्याला ज्ञात आहे. संबंध महाराष्ट्राचे आपण जागेचा आढावा घेतोय, अहवाल घेतो. आणि या ठिकाणी आता तो उमेदवार आता म्हणतात तुम्ही उमेदवार फक्त भेटीला आणि आला असं नाही. आपण कोणत्या ठिकाणी उमेदवारी केली तर आज सोशल मीडियात नंदू महाजनी बीजेपीचे उमेदवार असो, पक्षाचेही उमेदवार असो, त्या ठिकाणी एक विधान परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रतिनिधी आहेत, नगरसेवक, त्या ठिकाणी मतदार आहेत. त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी विधान परिषदेत मांडायचे आहेत. त्यांच्यासाठी नवीन काय करता येईल, त्यांच्यासाठी काय करता येईल हे विजन त्यांनी मांडणं उमेदवार म्हणून गरजेचं आहे. नंदू महाराजांचं तसं कोणतंही पॉम्पलेट किंवा लिपलेट किंवा मॅसेज की मी या निवडणुकीमध्ये उमेदवारी करत असून तुम्ही सगळे या ठिकाणी मतदार आहात, मला मतदान करा, असा साधा एक फोन कॉलचा जो आपण एक सिस्टम राहते ती सुद्धा आता केली नाही. आता अनिल चौधरींचं घ्या, त्यांनी उमेदवारी केली, मनाने केली आणि त्यांच्या पाठीमागं राहण्यामागचे कारण सुद्धा आमचे वेगळे होते. गत
एका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी केली होती, निसट्टा त्यांचा पराभव झाला होता. सातत्याने ते विविध नगरसेवकांच्या संपर्कात राहतात, आमच्याही संपर्कात आहे. त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की एक मित्रवर्ग यांचा चांगला आहे की त्यांच्यासोबत सहज आमची समस्या मांडू शकतो, त्याच्यावर उपाय निघू शकतात. सुरुवातीचा काळ त्यांचे काय तुम्ही सगळ्या बाईट्स पाहतायत, त्यांचा ज्या भेटीगाठी घेतल्या त्याच्यानुसार आम्हालाही वाटत होतं की या ठिकाणी स्पर्धा चांगली होईल. त्याच्यात काय चालतं तो बाजार तो आजूरचा लागतो. मूळ गोष्ट काय आहे, त्यांची जी उमेदवारी काल ती थांबली, ती उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता उरलेले जे कॉन्टेस्ट आहे 2, त्या ठिकाणी आमच्या मताचा किती आधार ठेवला जाणार आहे याचं ज्ञान आम्हालाही चांगलं आहे की आता तुम्हालाही समजते की त्यांच्या ज्या बाईट्स येत आहे 500 पेक्षा जास्त किंवा 550 पेक्षा जास्त. पण त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही ती भूमिका घेतली की जे काही चालू आहे बाहेर, त्या बाहेरच्या याच्यामध्ये आमचं नाव त्या ठिकाणी आले पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी तटस्थ राहू, या प्रक्रियेला पूर्ण योगदान दिलं आहे. आपल्या शहर विकास आघाडीचे